दर्शको रामकृष्ण हरी. मी आता सध्या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पुलावर आहे. खरं तर पंढरपूर हे असं शहर आहे जिथं पाऊस नसताना देखील महापूर येतोय आणि ते तुम्ही बघू शकता. इथं चंद्रभागा नदी पूर्ण भरलेली आहे, पात्राच्या बाहेर पाणी गेलेलं आहे, महापूर आलेला आहे चंद्रभागा नदीला. आणि पाठीमागचे 8 दिवस झालं पंढरपूरमध्ये पावसाचा एक थेंबी नाही, तरी सुद्धा चंद्रभागेला पूर आलाय. ही किमया फक्त पंढरपुरातच घडू शकते मित्रांनो, कारण उजनी धरणातलं पाणी हे थेट चंद्रभागेला म्हणजे भीमा नदीला सोडल्यामुळं या ठिकाणी तुम्ही बघताय की सगळी मंदिरं पाण्याखाली गेली ती. आणि इथला जो दगडी पूल आहे, ऐतिहासिक दगडी पूल, तो सुद्धा पाण्याखाली गेलाय. त्यामुळं पंढरपूर हे असं एकमेव शहर आहे जिथं पाऊस न पडता पूर येतोय. आणि पाठीमागच्या 2 महिन्यात 3 वेळा पंढरपूरला महापूर आलाय. आषाढी वारीच्या आधी एकदा आला होता, त्याच्या आधी एकदा आला होता मे महिन्यामध्ये, आणि आता जुलैच्या एंडिंगला सुद्धा बघताय चंद्रभागेला पूर आलाय. पंढरपूरचा पूल तिकडच भरले चंद्रभागा नदी, तिथं पाणी सोडले, धरणातून पाणी सोडले आणि पूर्ण चंद्रभागा पात्र पाण्याखाली गेले. त्यामुळे पंढरपूर मात्र या गोष्टीचा आनंद घेतली, कारण पाऊस कमी आहे, पूर पक्कळ आहे, त्यामुळे तुम्ही पण आनंद घ्या. नाद करते काय, आनंद घ्यायला चंद्रभागेला यायलाच लागते.